एका पीडित महिलेच्या तक्रारीवरून तिच्या ओळखीच्या व्यक्तीविरोधात 69 BNS नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवून फसवणूक केल्याचा आरोप आहे। या प्रकरणात नेमकं काय घडलं आहे, आरोपी कोण आहे आणि कायद्यानुसार काय कारवाई झाली आहे, पाहूया ही खास रिपोर्ट। 2015 पासून ओळख असलेला पुरुष आणि एक महिला दोघेही एकाच वस्तीत राहत होते। ओळख प्रेमात रूपांतरित झाली आणि शारीरिक संबंधही निर्माण झालेत। पीडित महिलेच्या मते आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून अनेक वेळा संबंध ठेवलेत, मात्र कालांतराने लग्नास नकार दिला आणि फसवणूक केली। यावरून पीडित महिलेने तक्रार दाखल केली आहे आणि त्याच अनुषंगाने 69 BNS कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपी आशिष आहाकार यास अटक करण्यात आली असून तो सध्या नागपूर महापालिकेमध्ये नोकरीस आहे। पोलिसांनी त्याचा PCR घेतला असून पुढील तपास सुरू आहे। या बाबतीत पाचपावली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबूराव राऊत यांनी माहिती दिली आहे। पीडित महिला आणि तिच्यासोबत प्रेमसंबंध ठेवणारा माणूस हे एकाच वस्तीत राहणार आहे। एक दुसऱ्याची ओळखी होती। 2015 पासून त्यांचे प्रेमसंबंध होता। त्याच्यातून परत शारीरिक संबंध झाला असं त्यांचं पीडित महिलेचं म्हणणं आहे। त्याच्यानुसार त्यानंतर त्यांनी लग्नाचा आमिष दाखवला होता। लग्न न केलं, लग्न न करता त्यांनी धोका दिलेला आहे अशा पद्धतीची पीडितने फिर्याद दिलेली आहे। त्या अनुषंगाने नवीन कायद्यानुसार 69 BNS नुसार ते गुन्हा आहे। त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केलेली आहे। PCR घेऊन पुढील तपास करीत आहे। प्रेम आणि विश्वासाच्या नात्यात फसवणूक झाल्याचं हे आणखी एक उदाहरण। कायद्याने महिलेला दिलेले संरक्षण महत्त्वाचं आहे आणि त्याचा योग्य वापर करून पीडित महिलेने धाडस दाखवलंय। पुढील तपासात आणखी काही बाबी उघड होण्याची शक्यता आहे।